नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा गूढ वाटतो, पण तो तितकाच रंजक आणि महत्त्वाचा आहे. मृत्यू आणि त्यानंतरचा प्रवास. आज आपण एका प्राचीन ग्रंथाचा सखोल अभ्यास करणार आहोत जो या सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. गरुड पुराण ही केवळ एक कथा नाही, तर मृत्यू आणि त्यानंतरच्या प्रवासाचा एक अतिशय सविस्तर नकाशाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आता पहा, मृत्यूनंतर आत्म्याचं नक्की काय होतं हा असा प्रश्न आहे जो शतकानुशतके प्रत्येक माणसाला पडला आहे. आणि विशेष म्हणजे याच एका प्रश्नातून या प्राचीन ग्रंथातील त्या महासंवादाची सुरुवात झाली होती. विचार करा, हा प्रश्न किती मूलभूत आणि कुतूहल निर्माण करणारा आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमके काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करूया त्या दिव्य संवादापासून. त्यानंतर आत्म्याचा तो महाप्रवास, कर्म आणि पुनर्जन्माचं चक्र, जिवंत व्यक्तींसाठी यात दडलेले महत्त्वाचे धडे आणि शेवटी अंत्यविधी आणि त्यामागील अंतिम सत्य, हे सर्व आपण टप्प्याटप्प्यानं समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया त्या दिव्य संवादापासून, जिथे प्रत्यक्ष पक्षीराज गरुडाने भगवान विष्णूंना काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले. गरुडाने विचारलेले हे प्रश्न काही साधेसुधे नव्हते, ते अतिशय सखोल आणि थेट होते. मृत्यूनंतर आत्म्याचा पुढचा प्रवास नक्की कसा असतो, मृत्यूची देवता यमराज त्यांच्या दरबारापर्यंत म्हणजेच यमलोकापर्यंत पोहोचण्याचा अचूक मार्ग कोणता, आणि नरकातील यातना कशा असतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातून वाचण्याचे उपाय काय. खरं तर गरुड पुराण हे या सर्व प्रश्नांची मृत्यूनंतरच्या जगाची माहिती देणारं एक थेट उत्तर आहे. आणि इथूनच सुरू होतो आत्म्याचा महाप्रवास, पृथ्वीवरून थेट यमलोकापर्यंत. यामध्ये सर्वात आधी येतो तो प्रेतकल्प. हा एक 13 दिवसांचा कालावधी आहे. या ग्रंथानुसार मृत्यूनंतर लगेच आत्मा कुठेही दूर जात नाही, तर या काळात तो आपल्या पृथ्वीवरील घराजवळच आपल्या माणसांजवळ रेंगाळत असतो. म्हणूनच हिंदू मान्यतेनुसार या सुरुवातीच्या 13 दिवसांमध्ये पिंडदान आणि इतर विधी केले जातात. यामागे हे एक अतिशय महत्त्वाचं कारण दडलेलं आहे. आता हा संपूर्ण घटनाक्रम कसा असतो ते आपण समजून घेऊया. पहिल्या 1 ते 13 दिवसात आत्मा घराजवळच असतो, पण त्यानंतर म्हणजे 14व्या दिवसापासून 46व्या दिवसापर्यंत तो आत्मा यमलोकाचा एक अत्यंत खडतर प्रवास सुरू करतो आणि अखेर 47व्या दिवशी आत्मा यमराजाच्या दरबारात पोचतो. गरुड पुराणानुसार हा असा एक मोठा टप्प्याटप्प्याचा आणि प्रचंड कठीण प्रवास आहे. पण या प्रवासात सगळं काही सरळ नसतं. यातील सर्वात मोठा आणि भयंकर अडथळा म्हणजे वैतरणी नदी. यमलोकाच्या मार्गावर असलेली ही एक अत्यंत भयंकर नदी आहे, जी प्रत्येक आत्म्याला ओलांडावीच लागते. हा आत्म्याच्या प्रवासातील एक अतिशय निर्णायक टप्पा मानला जातो. ही नदी पार करणे म्हणजे खऱ्या अर्थाने एक मोठा संघर्ष असतो. आता इथेच खरा फरक पडतो. वैतरणी नदी पार करताना प्रत्येक आत्म्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. ज्यांनी पृथ्वीवर असताना दानपुण्य केलं आहे, चांगली कामं केली आहेत, ते आत्मे ही नदी अतिशय सहजतेने पार करतात, अगदी विनासायास. पण ज्यांच्याकडे अशा चांगल्या कर्मांची शिदोरी नाही, त्यांना तिथे भयंकर वेदना आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते. थोडक्यात सांगायचं तर पृथ्वीवरील आपली कर्मेच मृत्यूनंतरचा प्रवास किती सोपा किंवा कठीण असेल हे निश्चित करतात. आणि हाच तो कर्माचा सिद्धांत, ज्यामध्ये कर्म, त्याची शिक्षा आणि पुनर्जन्म ह्या गोष्टी एकमेकांशी अगदी घट्ट जोडलेल्या आहेत. गरुड पुराणात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक विशिष्ट पापासाठी एक वेगळी आणि निश्चित अशी शिक्षा आहे. मग ती फसवणूक करणे असो, चोरी करणे असो किंवा जीवहत्या असो, या प्रत्येक कर्माची तिथे नोंद ठेवली जाते आणि प्रत्येक चुकीच्या कामासाठी नरकामध्ये एक विशिष्ट शिक्षा ठरलेली आहे. हे अगदी थेट आहे, जशी कृती तसा परिणाम. बरं, हा प्रवास फक्त नरकातील शिक्षेवर संपतो का? तर अजिबात नाही. आपण साचवलेलं कर्म हेच ठरवतं की आपल्याला पुढच्या जन्मात कोणतं शारीरिक रूप मिळेल. हे रूप एका मनुष्याचं असू शकतं, एखाद्या प्राण्याचं असू शकतं किंवा एखाद्या पक्षाचंही असू शकतं. कर्माच्या आधारावरच आत्म्याला त्याचा पुढचा जन्म मिळतो. हे एक कधीही न थांबणारं, सतत चालणारं चक्र आहे. पण आता एक अतिशय रंजक गोष्ट पाहूया. गरुड पुराणात फक्त मृत्यू आणि नरकाचीच माहिती आहे असं नाही. यात जिवंत व्यक्तींसाठीही खूप मोठे धडे आहेत. होय, हे अगदी खरंय. गरुड पुराण हे फक्त मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल नाही, तर ते नीतिशास्त्र आणि आयुर्वेद यांचं एक व्यापक मार्गदर्शक म्हणूनही काम करतं. म्हणजे बघा, हा प्राचीन ग्रंथ आजच्या जगातही आपण आपलं आरोग्य कसं राखावं आणि एक नैतिक जीवन कसं जगावं यासाठी अत्यंत व्यावहारिक सल्ला देतो. हा विरोधाभास खरंच खूप आश्चर्यकारक आणि तितकाच उपयुक्त आहे. एक योग्य आणि सन्माननीय जीवन जगण्यासाठी या ग्रंथाने 3 मुख्य आधारस्तंभ सांगितले आहेत.
पहिला म्हणजे दान, गरिबांना आणि गरजूंना सढळ हाताने मदत करणे. दुसरा आहे सदाचार, नेहमी सत्य बोलणे आणि आपल्यापेक्षा मोठ्यांचा आदर करणे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे भक्ती, कारण ईश्वराच्या उपासनेतूनच अंतिम मुक्ती किंवा मोक्ष मिळू शकतो, असे यात स्पष्टपणे सांगितलं आहे. एक उत्तम जीवन जगण्यासाठी हे खरोखरच दिशादर्शक नियम आहेत. आणि आता आपण वळूया या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे, मृत्यूशी जोडलेले विधी आणि त्यामागील अंतिम सत्य. आपण अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा कुटुंबात कोणाचा मृत्यू होतो तेव्हा त्या घरात पुढचे 10 ते 13 दिवस गरुड पुराणाचे पठण केले जाते किंवा ते ऐकले जाते. ही एक अतिशय जुनी आणि पारंपरिक प्रथा आहे जी आजही अनेक घरांमध्ये आवर्जून पाळली जाते. पण यामागे नक्की उद्देश काय आहे? तर याचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. एकीकडे मृत आत्म्याला शांती मिळवून देणे हा आध्यात्मिक हेतू त्यामागे असतो, पण त्याहूनही महत्त्वाची दुसरी बाजू म्हणजे जे कुटुंब दुःखात आहे त्यांना मृत्यूचं अंतिम सत्य समजून घेण्यास मदत करणे, ते कटू वास्तव स्वीकारण्यासाठी त्यांना मानसिक बळ देणे. म्हणजेच जे जग सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी तर आहेच, पण जे मागे राहिले आहेत त्यांच्यासाठीही हा विधी एक मोठा मानसिक आणि आध्यात्मिक आधार बनतो. आणि हे सगळं एका अतिशय सुंदर ओळीत सारांशित करता येतं. गरुड पुराणाचा मुख्य संदेश हाच आहे की जसा कर्म करशील तसे फळ पावशील. कर्माच्या या अटळ चक्रातून कोणाचीही सुटका नाही. चांगली कर्म केलीत तर त्याचं फळही चांगलंच मिळेल आणि वाईट कर्म केलीत तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील. हाच या संपूर्ण महासंवादाचा आणि ग्रंथाचा खरा गाभा आहे. हा संपूर्ण प्रवास समजून घेतल्यानंतर शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार मनात नक्कीच येतो. माणसाची दैनंदिन छोटी छोटी कर्मेच त्याचा अंतिम वारसा कसा ठरवतात? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनीच चिंतन करणं गरजेचं आहे. कारण रोजच्या या छोट्या कृतीच शेवटी आपल्या जीवनाचा आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचा रस्ता ठरवत असतात. या विश्लेषणात आज आपण इथेच थांबूया, पण हा विचार नक्की सोबत घेऊन जाऊया.